मित्रांनो, नुकतंच आपण सर्वांनी एक धक्कादायक बातमी ऐकली। प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरमुळे निधन झालं। वयाच्या 38व्या वर्षी ती आपल्यातून कायमची निघून गेली। एवढं तरुण वय, पुढे खूप आयुष्य शिल्लक असताना तिच्यासारखी ऊर्जावान अभिनेत्री अचानक गेल्याची बातमी ऐकून सगळेच हादरले। पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, एवढ्या तरुण वयात कॅन्सरसारखा घातक आजार तिला कसा झाला? आणि आपल्याला ही भीती का वाटली पाहिजे? कारण कॅन्सर आता कोणाला होतो हा प्रश्न राहिलेला नाही, तर कधी आणि कोणत्या कारणामुळे होऊ शकतो हा खरा प्रश्न आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या 5 मोठ्या चुका पाहणार आहोत, ज्या आपण नकळत रोज करतो आणि या चुकामुळे आपल्यालाही कॅन्सर होऊ शकतो। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, चूक क्रमांक 1, प्लास्टिकचा वापर। आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात मोठी आणि धोकादायक चूक म्हणजे प्लास्टिकचा वापर। आपण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरतो, डबे, पिशव्या, अगदी चहा, कॉफी पिण्यासाठीही प्लास्टिकचे कप वापरतो। आपल्याला ते स्वस्त, हलके आणि सोयीस्कर वाटतं, पण त्यात दडलेला धोका आपल्याला दिसत नाही। कारण प्लास्टिकमध्ये असलेले BPA म्हणजेच बिस्फेनॉल A आणि ॲथलेट्स नावाचे रसायन आपल्या शरीरासाठी हळूहळू पसरत जाणारं विष आहे। हे केमिकल्स आपल्या रक्तात मिसळले की त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसत नाही, पण वर्षानुवर्ष शरीरात साचत राहतो आणि मोठ्या आजारांचं कारण बनतो। यातील सर्वात मोठा धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपण गरम चहा किंवा कॉफी प्लास्टिकच्या कपात घेतो किंवा उन्हात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पितो। उष्णतेमुळे किंवा थेट सूर्यप्रकाशामुळे प्लास्टिकमधले हे हानिकारक रसायनं सहज बाहेर पडतात आणि त्या पाण्या चहासोबत आपल्या शरीरात जातात। एकदा शरीरात गेल्यानंतर ही रसायनं रक्तामध्ये मिसळतात आणि आपल्या हार्मोनची नैसर्गिक कार्यप्रणाली बिघडते। हाच हार्मोनल इनबॅलन्स पुढे अनेक समस्या निर्माण करतो। महिलांमध्ये गर्भधारणेसंबंधित त्रास, मुलांमध्ये वाढीची अडचण, तर सर्वांमध्ये कॅन्सरचा धोका प्रचंड वाढतो। यामुळेच डॉक्टर आणि तज्ज्ञ नेहमी सांगतात की प्लास्टिकचं गरम करण्यासाठी किंवा फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी कधीही वापर करू नका, कारण तापमान बदलल्यामुळे ते अजून जलद विषारी होतं। मात्र यावरचा उपाय खूप सोपा आहे। स्टील, काच किंवा तांब्याचा भांड्याचा वापर करा। ही भांडी थोडी जड असतील, किंमत जास्त असेल, पण आयुष्यभराचं आरोग्य वाचवतात। लक्षात ठेवा की प्लास्टिक जितकं आपल्या दैनंदिन जीवनात सोयीचं वाटतं, तितकंच ते आपल्याला हळूहळू आजारांच्या दरीकडे ढकलू लागतं। म्हणून आजच हा निर्णय घ्या, प्लास्टिकपासून जास्तीत जास्त दूर राहा आणि स्वतःसह आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा। मित्रांनो, चूक क्रमांक 2, धूम्रपान आणि तंबाखू। मित्रांनो, कॅन्सरचे दुसरे मोठे आणि घातक कारण म्हणजे तंबाखूचा वापर। सिगारेट, बिडी, तंबाखू, पान मसाला या सर्व गोष्टीचा परिणाम फक्त फुफ्फुसांवरच होत नाही, तर तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर आणि अन्ननलिकेचा कॅन्सर निर्माण करण्यामध्ये याचा थेट हात असतो। तंबाखूतील निकोटीन, टार आणि इतर विषारी रसायनं शरीरातील पेशींना हानी पोहोचवतात। या रसायनाचा सतत संपर्क आल्यामुळे पेशींची नैसर्गिक वाढ बिघडते आणि त्या अस्वाभाविक पद्धतीने वाढू लागतात, ज्यामुळे हळूहळू कॅन्सरची प्रक्रिया सुरू होते। मित्रांनो, याची भीषणता तुम्हाला एका आकडेवारीतून कळेल। जगभरातील 30% कॅन्सरच्या केसेस थेट धूम्रपानाशी जोडलेल्या आहेत, म्हणजे जवळजवळ प्रत्येक तिसरा कॅन्सर रुग्ण हा तंबाखूमुळे आजारी पडतो। इतकंच नव्हे तर तंबाखूचं सेवन केल्यामुळे केवळ कॅन्सरच नाही, तर हृदयविकार, स्ट्रोक, फुफ्फुसांचे आजार आणि प्रजनन संबंधी अडचणी सुद्धा निर्माण होतात। म्हणजे एका चुकीमुळे आपण फक्त आयुष्याची वर्ष कमी करत आहोत, तर उरलेल्या आयुष्याचाही त्रासदायक आणि औषधांच्या अधीन बनवत असतो। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याचा धोका फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच होत नसतो, त्याच्याजवळ राहणारे म्हणजेच त्यांच्या कुटुंबियातील सदस्य, मित्रमैत्रिणी, सहकारी हे सगळेही पॅसिव्ह स्मोकर बनतात। ते स्वतः धूम्रपान करत नसतानाही धुरामधून निघणाऱ्या विषारी रसायनाचा श्वास घेतात, त्यामुळे त्यांनाही तितकाच कॅन्सरचा धोका असतो। म्हणूनच आजच ठरवा की धूम्रपान सोडणं ही केवळ स्वतः आरोग्यासाठीच नाही, तर आपल्या कुटुंबियाच्या आयुष्याचे रक्षण करण्यासाठी सुद्धा गरजेची गोष्ट आहे। मित्रांनो, चूक क्रमांक 3, चुकीचा आहार। मित्रांनो, आज आपण तिसऱ्या धोकादायक चुकीबद्दल बोलूया आणि ती म्हणजे चुकीच्या आहाराची सवय। आजच्या फास्ट फूडच्या युगात आपण प्रोसेस केलेले जंक फूड खातो। पॅकेट चिप्स, कोल्ड्रिंक्स, बर्गर, पिझ्झा, रेडीमेड नूडल्स ही सगळी खाद्यपदार्थ चवदार नक्कीच वाटतात, पण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम रंग, फ्लेवर्स आणि सगळ्यात वाईट म्हणजे ट्रान्स फॅट असतात। हे घटक शरीरासाठी हळूहळू विषासारखं काम करतात। विशेषतः मुलं आणि तरुण पिढी अशाच अन्नावर जास्त अवलंबून असल्यामुळे त्यांचा धोका आणखीनच वाढतो। जंक फूडचं सर्वात मोठं संकट म्हणजे त्यातून शरीरात तयार होणारे फ्री रॅडिकल्स। हे छोटे छोटे रसायनाचे कण आपल्या पेशींवर हल्ला करतात आणि त्यांच्या नैसर्गिक रचनेला हानी पोहोचवतात। पेशींच्या DNA झालेलं हे नुकसान हळूहळू दुरुस्त होणं थांबतं आणि तिथूनच कॅन्सरची सुरुवात होऊ शकते। म्हणजे दरवेळी आपण प्रोसेस फूड खातो तेव्हा आपण नकळत आपल्या शरीराला अशा शत्रूंना आमंत्रण देत असतो, जे आपल्या जीवावरचं गदा आणू शकतात।
यावरचा उपाय अगदी सोपा आहे. आपल्या आहारात जास्तीत जास्त ताजं घरचं आणि सीझनल अन्न समाविष्ट करणे. फळभाज्या, डाळी, होल ग्रेन्स याचा आहारात समावेश वाढवावा. या अन्नामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे फ्री रॅडिकल्सला निष्क्रिय करतात आणि पेशींना सुरक्षित ठेवतात. लक्षात ठेवा की कॅन्सरपासून वाचायचं असेल तर बाहेरच्या फास्ट फूडपेक्षा आईच्या हातचे जेवण हाच खरा उपाय आहे. मित्रांनो, चूक क्रमांक 4, शारीरिक हालचालींचा अभाव. मित्रांनो, आधुनिक जीवनशैलीमध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजेच जास्त वेळ बसून राहणं. आजच्या काळात ऑफिसचं काम असो, ऑनलाईन क्लासेस असो किंवा तासनतास मोबाईलवर स्क्रॉलिंग असो, बहुतेक वेळ आपण खुर्चीवरच घालवतो. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHOच्या अहवालानुसार जगभरातील जवळपास 28% प्रौढ लोकांना दररोज आवश्यक अशी शारीरिक हालचाल मिळत नाही. यामध्ये भारताचा देखील मोठा वाटा आहे. संशोधनात स्पष्ट झालं आहे की जास्त वेळ बसून राहणं ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलोन कॅन्सर यासारखे आजार उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, WHO अहवालानुसार पुरेसा व्यायाम अभावी दरवर्षी 5 दशलक्ष म्हणजेच 50 लाखापेक्षा जास्त मृत्यू होतात. शरीर हालचाल न केल्याने मेटाबॉलिझम मंदावतो, रक्तप्रवाह नीट होत नाही आणि हार्मोनचे नैसर्गिक संतुलन बिघडते. त्यातूनच पेशींवर ताण येतो आणि कॅन्सरच्या धोक्याचं प्रमाण वाढतं. फक्त कॅन्सरच नव्हे तर सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे मधुमेह, स्थूलता, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग याचा धोका देखील अनेक पटीने वाढतो. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ICMRच्या अहवालानुसार शहरी भागात राहणाऱ्या 65% लोकांचा दिवसातील 8 ते 10 तास खुर्चीवर जातो. दिवसभर बसून राहणं हे शरीराला जणू काही हळूहळू शटडाऊन मोडमध्ये नेतं. परिणामी पचनशक्ती कमी होते, फुफ्फुसांमध्ये हवा खेळती राहत नाही आणि मेंदूवरही विपरीत परिणाम होतो. यातून बाहेर पडायचं असेल तर दिवसातून नियमित हालचाल करणे गरजेचे आहे. खूप मोठ्या व्यायामशाळेत जाण्याची किंवा कठीण व्यायाम करण्याची गरज नाही. WHOच्या मार्गदर्शन तत्वानुसार दर आठवड्याला किमान 150 मिनिटं मॉडरेट एक्सरसाइज जसं की चालणं, सूर्यनमस्कार किंवा 75 मिनिटं विग्रस एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. अगदी साधं दररोज किमान 30 मिनिटे चालणं, सकाळी योगा करणं किंवा हलका व्यायाम करणं एवढं जरी केलं तरी शरीराचं संतुलन पुन्हा पूर्ववत होऊ लागतं. लक्षात ठेवा मित्रांनो, आराम ही सवय आहे पण हालचाल ही गरज आहे. मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर बसून राहणं जितकं सोपं वाटतं तितकंच धोकादायक आहे. एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार दररोज 6 तासांपेक्षा जास्त बसणाऱ्या लोकांचा अकाली मृत्यूचा धोका 19% वाढतो. कॅन्सरपासून स्वतःचे रक्षण करायचं असेल तर शरीराला हलवत राहणं हाच एकमेव सुरक्षित उपाय आहे. म्हणूनच उद्यापासून नव्हे तर आजपासूनच आपल्या जीवनशैलीत थोडा बदल करा, कारण सक्रिय शरीर म्हणजेच निरोगी आयुष्य. मित्रांनो, चूक क्रमांक 5, नियमित तपासण्या न करणे. मित्रांनो, आपली एक मोठी सवय आहे की आपण आजारी पडलो तेव्हाच डॉक्टरांकडे जातो. डोकेदुखी, ताप, अंगदुखी अशा छोट्या गोष्टीमध्ये डॉक्टराकडे जाणं ठीक आहे, पण कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या बाबतीत ही सवय अत्यंत धोकादायक ठरते. कारण कॅन्सर हा असा एक आजार आहे जो सुरुवातीच्या टप्प्यात जवळजवळ शांत असतो. त्याची सुरुवातीची लक्षणे इतकी सूक्ष्म असतात की रुग्णालाही आणि कधीकधी डॉक्टरांनाही लगेच समजत नाही. कॅन्सरची लक्षणे बहुतांश वेळा उशिरा म्हणजेच 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजला गेल्यावर स्पष्टपणे दिसायला लागतात. त्यावेळेला रोग शरीरात पसरलेला असतो आणि उपचार कठीण होतात. त्यामुळेच कॅन्सर झालेल्या रुग्णांपैकी अनेक जणांना वेळेत योग्य उपचार मिळत नाही. आपण जर फक्त लक्षण दिसेपर्यंत वाट पाहिली तर तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. यावरचा उपाय अगदी सोपा आहे, म्हणजे नियमित आरोग्य तपासण्या म्हणजेच हेल्थ चेकअप करणे. महिलांसाठी मॅमोग्राफी आणि पॅप्समियर ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. या तपासणीमुळे स्तनाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच शोधता येतो. पुरुष आणि महिला दोघांसाठी कोलोनोस्कोपी ही तपासणी देखील तितकीच महत्त्वाची आहे, कारण त्यामुळे पोट किंवा आतड्यांच्या कॅन्सरचा लवकर निदान करता येतं. लक्षात ठेवा मित्रांनो, कॅन्सर हा डेथ सेंटेन्स नाही. वेळात निदान झालं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. संशोधन सांगतो की पहिल्या स्टेजला सापडलेल्या कॅन्सरच्या रुग्णाचं सर्वायवल रेट 80 ते 90% असतं, पण 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजला हे प्रमाण फक्त 20 ते 30% घसरतं. म्हणूनच डॉक्टराकडे वेळेवर जाणं आणि नियमित तपासण्या करणं हा कॅन्सर टाळण्याचा किंवा वेळेत हाणून पाडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. मित्रांनो, प्रिया मराठे सारखी तरुण आणि ऊर्जावान अभिनेत्री कॅन्सरमुळे गेली. उद्या आपल्यापैकी कोणीही या जाळ्यात सापडू नये म्हणून या दक्षता घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या 5 चुका जर आपण टाळल्या, जसे की प्लास्टिकचा वापर, धूम्रपान, तंबाखू, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, तपासण्या न करणे, तर आपण आपल्या आणि आपल्या परिवारांच्या आयुष्यात कॅन्सरचा सावट खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो. तुमचं आयुष्य अमूल्य आहे. कृपया या चुका टाळा, जागरूक राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.